नमस्कार दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं ऑल टाइप व्हिडिओ चॅनल मध्ये। तर आता हे आमची मुलाखत घेत आहेत, बघू काय विचारतात प्रश्न। माझं नाव आहे अनुराधा। अशी माय सगळ्याला भेटो कारण काही अभ्यास घ्यायच्या गरजच लागत नाही। असे शब्द वापरले त्यांना म्हटल्यावर ते काय बोलायचं विषय तसा नाही। तर नमस्कार दोस्तांनो, स्वागत तुमचं आपल्या ऑल टाइम व्हिडिओ चॅनल मध्ये। सध्या आता आपल्या इंटरव्ह्यू मध्ये आहेत आपल्या अंचांनीला असं विचारण्यात आता नुसते कुरकुऱ्यावर दंगा येते। तर अंचांने तर तुमची आता एक्झाम आहे ती किती तारखेला चालू होणार आहे आणि कशी आहे? 19 19 19 तारखेला होणार आहे। तर 19 तारखेस तुम्ही कशी तयारी केली बरं तुम्ही? मस्त अच्छा, मस्त तयारी केली। आणि तुमचा अभ्यास कोण घेतं घरी? ट्युशनला जातात। अच्छा, ट्युशनला जातात। बघा, हे अंचांनी ट्युशनला जातात आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित अभ्यास करत असं त्यांच्या बोलण्यावरून दिसते मला। तर तुम्हाला किती पर्सेंटेज पडावं तुमची आशा आहे? 100 आउट ऑफ व्हेरी गुड बॉय। तर त्यांची थोडीशी मुलाखत आणि थोडीशी लांब होऊया पुढे। तर अशा पद्धतीने तुमची जी घरी अभ्यास घेते का तुमची मम्मी वगैरे? नाही घेत का? तुमची मम्मी कुठे? अच्छा, ही ह्यांची मम्मी दिसते। वा वा वा, म्हणजे चेहऱ्याहून दिसायला लागला, दोघं खाताना एकच दिसत ते चेहरे। तर आपण येऊया त्यांच्या मायकडे, म्हणजे त्यांच्या मम्मीकडे। तर नमस्कार दोस्तांनो, म्हणा तुम्ही जरा। नमस्कार दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं ऑल टाइप व्हिडिओ चॅनल मध्ये। तर आता हे आमची मुलाखत घेत आहेत, बघू काय विचारतात प्रश्न। माझं नाव आहे अनुराधा। हा म्हणा। माझं नाव आहे अनुराधा। बघूया आता या मुलाखतीमध्ये ते आम्हाला काय प्रश्न करतात आणि आम्ही त्यांचं उत्तर कशा प्रकारे देतो। तर नमस्कार मंडळी, कसं आहेत तुम्ही? तर आपण जाळून दुरसंगत करण्यासाठी आलो आपण इथं। आता सध्याला आपण आलो अंचांनीच्या मम्मीकडे बोलूया आपण। खाऊ त्याला एक काय इंटरव्ह्यू उगाच घ्यायला आलो, खाण्यामध्ये भांडण चालले त्यांची, ते आपल्याला आवडत नाही आणि हेच मध्ये येतोय। साईड लावा सर, जरा तुम्ही साईड लावा। तर मॅडम, तुम्ही जी तुमच्या मुलाचा अभ्यास घरी घेता, तर तुमचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे बरं? आम्हाला जरा कळू देता का? माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, कारण तो शाळेत गेल्यावर मन लावून शिकतो आणि ट्युशनला गेल्यावरही मन लावून अभ्यास करतो आणि त्याचा अभ्यासही छान प्रकारे घेतात ट्युशन मधल्या मॅडम। त्याच्यामुळे मला त्याचा अभ्यास घेण्याची गरज लागत नाही। अशी माय सगळ्याला भेटो कारण काही अभ्यास घ्यायच्या गरजच लागत नाही। असे शब्द वापरले त्यांना म्हटल्यावर ते काय बोलायचं विषय तसा नाही, कारण मुलगा पण हुशार आहे, शिकवलेलं सगळं लक्षात राहतं। परत रिपीट अगेन करायची त्याला गरज नाही लागत। हा, पण तुम्ही असे शब्द नका ना वापरू, कारण त्याचं जर पाठांतर करायचं असलं तर मग मी घेते ना करून। हा, तुम्ही घेताय करून, पण तुम्ही असे शब्द वापरू नका ना घरी। मला अभ्यास घ्यायची गरज लागत नाही, कारण मला घरी जास्त अभ्यास त्याची घेण्याची गरज नाहीये असं म्हणते मी। हा, जास्त म्हणा। हा, जास्त नॉर्मल घेता थोडंफार। हा, मग नॉर्मल तर चालूच असतं ना, त्याचं काय एवढं सांगायचं मग? हा, तर बरोबर आहे ह्यांचं बोलणं, आपण चुकलो असं म्हणणं आहे आपलं। तर आता त्यांच्या मुलाकडे अंचांनी तर तुमचे सगळं आंघोळ, तुम्हाला युनिफॉर्म, तुमची टाय, तुम्हाला गंध, पावडर, तेल, मला गंध नाही आवडत। अच्छा, गंध नाही आवडत तुम्हाला। युनिफॉर्म कोण घालतं? माझे पप्पा। ओके ओके, अच्छा। तर तुम्ही सकाळ उठल्या काय पहिल्यांदा तुम्ही कसं जेवण करते? मग तुम्ही त्याची तयारी करता, मी त्याची शाळेत जाण्याची तयारी करते, त्याची बॅग भरते, टिफिन भरते। असं काय गोष्टी ऐकून तुम्ही मनावर घेऊ नका, एवढे काय लांबलचक सांगितलं कामाचं ते काय एकखटच करते ती, असं मला वाटतंय। तर दोन गोष्टी आता दोन गोष्टी अंचांनीकडे येऊया। तर अंचांनी तुमची शाळेमध्ये क्लोज मित्र कोण आहे? सगळे नसतात क्लोज, थोडेफार असतात। तुम्हाला माझी ओळ आहेत, माझी इज्जत करतात। अच्छा, इज्जत करतात का? तुमचे जे आता क्लोज फ्रेंड आहेत त्यांचं नाव काय आहे? नैतिक बेस्ट फ्रेंड। हा, आर्यन, ध्रुव, पार्थ, इंद्रजीत, आर्यन, अरमान। अच्छा, आकाश। तर अशा पद्धतीने ह्यांचे मित्र आहेत। तर हे मित्र गर्ल्स पण तुमचे आहेत का? गर्ल्सचं नाव सांगा। ओके,
तर चला मित्रांनो, आता हा तर इथला झाला टप्पा. पुढचा बघूया टप्पा. आता कसं आहे, उद्या भेटू तुम्हाला पार्ट 2 मध्ये. तर आजची सिच्युएशन काय झाली तुम्हाला उद्या सांगतो मी तुम्हाला. हा आता आता पप्पाचं झालं की मी इंटरव्ह्यू घेणार या दोघांचा. अच्छा बघा, आता हे असं असतंय बघा. तर अशा पद्धतीनं जे झालेलं आहे. हा चला आता बाय बाय. आता Bye मी bye. इंटरव्ह्यू घेतो.